घ्यायचं. माननीय श्री पराग महाराज. श्री पुष्टिपती बुद्धिपती गजाननाच्या सुलभ फलदायी आणि तपस्येतील महत्वाचा पूजाभाग म्हणजे अष्टसमृद्धीचे मार्ग मोकळे होऊन जनहीन विशेष संसाध्य होण्यासाठी प्रतिवार्षिक गणेश यागास इसवी सन 2001 पासून भारतातले अत्यंत लोक वेद मंत्रोच्चारासहित दीप प्रज्वलनाचा सोहळा संपन्न होतो आहे. ज्योतिरग्नेः स्वाहा सूर्योज्योतिर्ज्योतिः सूर्यः स्वाहा अग्निर्पर्ज्योतिर्पर्जः स्वाहा सूर्योपर्ज्योतिर्पर्जः स्वाहा ज्योतिः सूर्यः गडकरी आणि माननीय कांचनताई सांगितलेल्या उत्तुंग धर्माचरणाचे ते दोघेही पाईक आहेत आणि म्हणून धर्मोपासक हा पुरस्कार त्यांना प्रदान करत असताना संस्थेला अत्यंत आनंद आणि गौरवाची अनुभूती होते आहे. मी आदरणीय श्री पराग महाराज आणि मंचावर उपस्थित अतिथींना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते धर्मोपासक हा पुरस्कार माननीय श्री नितीनजी गडकरी आणि माननीय सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांना प्रदान करावा. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या या प्रसंगी अपेक्षित आहेत. रजत मुद्रा आणि पेशवाई पगडी देऊन हा सन्मान धर्मोपासक हा पुरस्कार आदरणीय नितीनजी गडकरी यांना प्रदान करण्यात येतो आहे. या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री आदरणीय श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आणि पद्मश्री आदरणीय डॉक्टर विलास डांगरे काका उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर MIT पुणे इथले व्हाईस चान्सलर माननीय श्री मिलिंद पांडे उपस्थित आहेत. माननीय श्री संजय शास्त्री करकरे माननीय श्री पराग महाराज सुद्धा उपस्थित आहेत. राजकारणातले आदरणीय नितीनजींसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व ही तितकेच महत्त्वाचे आहेत की ज्यांनी राजकारण केलं, पण राजकारण केवळ राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी केलं आणि समाजकारणासाठी धर्मासाठी जे राजकारण करतात असे अजातशत्रू व्यक्तिमत्व फार कमी या भारताने पाहिले आहेत. आणि त्या आज एक अतिशय सुंदर योग इथे जुळून आलाय. मोहन महाराज कठाळे, अंजन सिंगीकर आणि श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्ट यांच्या वतीने श्री संत भागवत भूषण ब्रह्मचारी मोहन महाराज आज मला या ठिकाणी प्राप्त झाला. हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे असं समजून मी हा पुरस्कार स्वीकारतो. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी परमपूजनीय गणेश्वर शास्त्री द्रविड, पद्मश्री माझे मित्र आदरणीय डॉक्टर विलास डांगरे, माननीय श्रीमती उर्मिलाताई सराफ, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि बहिणींनो. स्पिरिच्युअल सायन्स आणि अध्यात्म आणि विज्ञान या दोघांच्या मध्ये समन्वय निर्माण करून आपला इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर आपलं जीवन कृतार्थ करण्याकरता अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या प्रयत्नांमधून अशा प्रकारचा एक संस्कार विशेषतः भविष्यातल्या पिढीवर निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्यातून तयार होणारी जी भविष्यातली पिढी आहे ती निश्चितपणे आपल्या देशाला विश्वगुरू केल्याशिवाय राहणार नाही. मला विशेष रूपाने आनंद आहे की खरं म्हणजे या पुरस्काराच्या दृष्टीने माझी पात्रता किती आहे हा प्रश्नच आहे.
पण या निमित्ताने मला जो आशीर्वाद दिलेला हा आपल्या समाजामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य करण्याची शक्ती मला प्रदान करेल. आणि खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणतो की राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. राज नाही धर्मश्रेष्ठ. आणि विक्रमादित्यांपासूनचा हा दृष्टांत आहे की सिंहासनावर बसायच्या आधी धर्मगुरू श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा भाव व्यक्त करूनच ते सिंहासनावर बसायचे. राजसत्ता जी आहे ती जर निरंकुश झाली तर त्याच्यावर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. राजकारण हे खऱ्या अर्थाने समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. आणि कुठलीही सत्ता जरी कितीही मोठी असली तरी त्या सत्तेवर खऱ्या अर्थाने आपल्या धार्मिक गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन प्रमुख रूपाने असतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विशेष रूपाने मी धन्यवाद देतो की मला या पुरस्काराकरता हा आशीर्वाद आपण सगळ्यांनी मला दिला. हा समाजामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य करण्याची मला सतत प्रेरणा देत राहील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मंचावर उपस्थित सर्व महानुभावांचे मनापासून आभार मानतो. हात जोडून त्यांना अभिवादन करतो. आणि मला आमच्या क्रीडा महोत्सवाचा समारोप आहे. आत्ताच मला फोन आला की यशवंत स्टेडियमचे सगळे दरवाजे बंद केलेत, लोक पॅक झाले आहेत, सगळे वाट पाहून झाले. मला जाण्याची घाई असल्यामुळे मी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून जाण्याची अनुमती मागतो. पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन करतो. नमस्कार, धन्यवाद. मी आदरणीय नितीनजी श्री गणेश्वर शास्त्री द्रविड आणि पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे काका यांचा समस्त नागपूरकरांतर्फे अभिनंदन करतो. काही व्यक्ती असे असतात की ज्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुरस्काराचं महत्त्व अधिक वाढतं. मला वाटतं हे दोन व्यक्तिमत्व तसे आहेत की यांना पद्मश्री मिळाल्यानंतर पद्मश्री या पुरस्काराचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राम मंदिर भूमिपूजन, राम मंदिर प्राण प्रतिष्ठा, काशी विश्वनाथ कॉरिडॉर या सगळ्यांसाठी ज्यांनी उत्कृष्ट मुहूर्त नेमले असे परम आदरणीय श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आणि डॉक्टर विलास डांगरे काका. साधारण 2014 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथे सभा त्यांची झाली, त्यानंतर त्यांचा आवाज प्रचंड बसला आणि ब्रह्मपुरीची ही सभा होते की नाही असा प्रश्न पडला. तेव्हा आदरणीय नितीनजींनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर विलास डांगरे यांचं त्यांनी औषध घेतलं आणि चमत्कारिकरित्या त्यांचा आवाज खुलला आणि ब्रह्मपुरीतली सभा व्यवस्थित पार पडली. डॉक्टर डांगरे यांनी केलेला हा केवळ एक चमत्कार आहे, पण गेली 5 दशकं ज्यांनी आपल्या दवाखान्याची दारं सतत खुली ठेवली आहेत सगळ्या स्तरातल्या रुग्णांना बरं करण्यासाठी, असे हे धन्वंतरी महाशय आहेत. आणि आज त्यांचा इथे सन्मान झाला आहे, त्यामुळे आपण इथून प्रस्थान करतात. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय नितीनजी गडकरी यांच्यासाठी आपण वाजवूया. दुसरं म्हणजे जनतेचं पालन होणं, पालनाकडे लक्ष देणे. आणि तिसरं कुठूनही काही जर आक्रमण झालं या आक्रमणाचं योग्य पद्धतीने निवारण भगवंताच्या कृपेने, रामचंद्र प्रभूंच्या कृपेने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून हे चाललंय. आणि त्याला मदत करणारे आपले नितीन गडकरी सारखे थोर लोक आहेत, त्यामुळे हे कार्य घडत आहे. आज भारतवर्षात सगळीकडे येण्या जाण्यासाठी सन्मार्ग, योग्य मार्गाची निर्मिती गडकरींच्या नेतृत्वात झालेली आहे. त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो. आणि धार्मिक कार्यात त्यांची रुची असल्याने त्यांना या ट्रस्टाद्वारे, सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टद्वारे धर्मोपासक ही पदवी दिली गेली आहे. सर्वांच्या शुभेच्छेने, गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि मंगलमूर्ती गणपतीच्या कृपेने
त्यांच्याकडून हे कार्य निरंतर चालत राहो, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि आरोग्य चांगलं राहावं, सर्वविध सामर्थ्य प्राप्त व्हावं ही मंगलमूर्ती गणेशाकडे प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय गुरुजी. आणि यानंतर मी डॉक्टर डांगरे काकांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. यागाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, याचा मनापासून आनंद होतो आहे. मी दरवर्षीच होणाऱ्या गणेश यागामध्ये अगदी न विसरता उपस्थित राहतो आणि त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये भाग घेतो. याचं कारण असं आहे की या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्यक्रम आशीर्वचन आपल्याला मिळत असतात. आज असाच एक उत्कृष्ट कार्यक्रम, चांगला कार्यक्रम जो सद्गुरू सेवा मंडळाने केला आहे. यागाच्या निमित्ताने आमचे परममित्र माननीय नितीनजी गडकरी यांना धर्मोपासक हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. आणि योग्य माणसाला, मी आता बघा आमचे मित्र नितीनजी म्हणाले की मी याला किती लायक आहे आणि किती लायक नाही हे मला माहीत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की नितीनजी हेच फक्त लायक या पुरस्काराला आहेत. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये निरोगी आयुष्य आणि सनातनी धर्मासाठी काम करण्यासाठी त्यांना प्रचंड यश परमेश्वर देव ही इच्छा व्यक्त करून आणि तसेच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने द्रविड शास्त्री, गणेश शास्त्री द्रविड हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आणि मनापासून स्वागत करतो. आमच्या बहिणी सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि समस्त सद्गुरू परिवार यांचं मनापासून स्वागत करून श्री गणेशाला गणेश चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय काका. नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च. त्याचं वाचन करतो. राजराजेश्वरी त्रैलोक्याधिष्ठानायाः रुक्मिण्यम्बायाः जन्मस्थल्याः विदर्भराज्यस्य राज्यस्य महत्त्वं वैलक्षण्यं वर्तते निखिले पौराणिके वैयासके शास्त्रे. तत्र कालिदास भवभूत्यादीनां महाकवीनां गार्गी लोपामुद्रादीनां विदुर्य कार्यकलापः एतादृश्यां पुण्यपवित्रभूमौ लब्धजन्मा वर्तते श्री नितिन गडकरी महोदयः. दण्डनीतिशास्त्रकुशलः राजपुरुषः भारतसर्वकारस्य महामन्त्री वर्ततेयं महाशयः. रेणुकाम्बा महामाया कुलस्वामिनी कृपाच्छत्रेण कार्यकुशलेन मन्त्रिप्रवरेण स्वकीय विभाग राजमार्ग विभाग दायित्व निर्वहनम् अतिशय निष्ठया कृतम्. अस्य कर्मणः एव फलं दरीदृश्यते यत् सर्वत्र आभारते महामार्गाणां जालं सुष्ठुत्वेन प्रसृतं. तेन राष्ट्रस्य राष्ट्रियाणां च समग्रः
आदिभौतिको विकासः अजायत इति निष्टप्रचम्। देशस्य हृदयरूपेण विराजमानायाः फणीन्द्रपुर्याः कायाकल्पः एनेन दूरदृष्ट्या कृतः। तस्मादेव इयं नगरी तमा सुशोभिता सुन्दरी प्रतिभाति। काण्वशाखाकुले जातस्य महोदयस्यास्य श्री माधवनाथ महाराजानाम् उपासना मातृपुरस्सरा आसीत्। तेषां महापुरुषाणां कृपाशीशो निरन्तरं वर्तते। एतादृशस्य श्रेष्ठकुलस्य कुलभूषणत्वेन वर्तते सौ लोकनेता। नयनात् नीतिरुच्यते। सर्वश्रेष्ठा नीतिः परमार्थनीतिर्भवति। अस्याः नीतेः कर्ता राजा वर्तते इत्यस्मात् अस्याः नामाभिधानं वर्तते राजनीतिः। ईदृश्याः श्रेष्ठनीतेः पालनकर्ता अस्ति राजनेता श्रीमान् नितिनवर्यः। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात् अवाप्तप्रेरणः राजनीतिक्षेत्रं प्रविश्य जनसामान्यार्थं संघर्षम् अकरोत्। परोपकारः एव अस्य राजनेतुः जीवनस्य ध्येयं वर्तते। उक्तं महर्षिव्यासेन 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनमिति। अयं महाभागः मातापित्रोः साधुसत्पुरुषाणां च सेवया एवं विधम् उच्चस्थानम् अलङ्कुरुते। सत्कृत्येन एव एवं विधं यशो लभ्यते। यावत् भगवच्चरणानां जीवने अधिष्ठानं नास्ति तावत् ध्येयप्राप्तिर्न भवति। उपदिष्टं श्री समर्थ रामदास स्वामीभिः सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे इति। राष्ट्रप्रेम जनसेवा चेत्यादि उच्चमूल्यं स्वीकृत्य जीवनयापनं कृत्वा नैजं कुलं स्वीयं वंशं च समुन्नतिम् अभियाति श्री नितिनवर्यः। उक्तं च परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिमिति। महोदयस्य चरित्रे मातापित्रोः संस्कारः विशेषरूपेण अवलक्ष्यते। तयोः पुण्यं सहायकं भवति अस्मिन् जनसेवाकर्मणि। उक्तं सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः औदार्यं वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान्। भगवतः श्रीकृष्णस्य वचनं वर्तते श्रीमद्भगवद्गीतायां यत् योगः कर्मसु कौशलमिति। इति वचनम् अङ्गीकुर्वाणः नितिनमहोदयः अनेकेषां कृषिवलानाम् एकत्रीकृत्य समूहत्वेन पूर्तिसमूहनामकं संस्थां निर्माय अनेकेषां जनसामान्यानां जीवनस्तरं वृद्धिम् अनयत्। अनेन ज्ञायते एषः महोदयः सुयोजकः अस्ति। उक्तं च नैतिके शास्त्रे योजकस्तत्र दुर्लभः इति। प्राप्तं सर्वं वैभवम् ऐश्वर्यं सुसम्पन्नता सुयशः कीर्तिः इत्यादयः यशोगुणाः महता धैर्येण श्रमेण पराक्रमेण च अनेन नितिनवर्येण लब्धाः। उक्तं च नीतिज्ञैः नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते मृगैः विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता। श्री नितिनमहोदयस्य जीवनम् अवलोक्य अस्य श्लोकस्यास्य यथार्थं दर्शनं भवति। कलियुगे चण्डी विनायकोः उपासनेन त्वरिता सिद्धिर्भवति। उक्तं च कलौ माध्यन्दिनी शाखा कलौ चण्डी विनायकौ इति वचनं प्रमाणं मत्वा सर्वजनहिताय तेषाम् उत्कर्षार्थं च सद्गुरु श्री श्रीनिवास महाराज चरणानां प्रेरणया श्री मोहन महाराज चरणैः गणेश जन्मोत्सवमुपलक्ष्य प्रतिवर्षं सार्वजनीनत्वेन गणेशाराधनं भवतु इति निश्चित्य गणेशयागस्य आयोजनं विहितम्। तस्य वर्षेऽस्मिन् रजतमहोत्सवो वर्तते। अतः अस्मिन् गणेशयागे श्रीमतः नितिनगडकरी महोदयस्य वयं सद्गुरुसेवा परिवार भक्तभाविकाः सुहृद्यं सानन्दं सादरं सम्माननम् अभिनन्दनं च व्याहरामः। सद्गुरु प्रसाद रूपेण सम्मानपत्रमिदं समर्पयामः। श्री सद्गुरु कृपया श्री नितिन गडकरी महोदयः राष्ट्रसेवां कुर्वन्
उत्तरोत्तरं स्वीये कार्यक्षेत्रे सुयशः सुकीर्तिम् आरोग्यं दीर्घायुत्वं च प्राप्नुयात् इति वयं सर्वे कामयामहे इति नारायण स्मृतिः। अतिशय स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती। पाच महाराजांचे परमादरणीय शिष्य श्री पराग महाराज मंचावर उपस्थित आहेत। या ट्रस्टचं हे एवढं मोठं कार्य पुढे याच ताकदीनं नेण्याची क्षमता त्यांना मिळावी म्हणून मंचावर उपस्थित समस्त अतिथींतर्फे आपण आज त्यांचा सत्कार करतो आहोत। रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने पदार्पण केली यासाठी सन्माननीय अतिथींच्या हस्ते श्री पराग महाराजांचा सत्कार करण्यात येतोय। आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सद्गुरु श्री मोहन महाराज की मंगल मूर्ति। गडकरीजी, प्रसाद महाराज आणि सर्व उपस्थित, 2014च्या आसपास परमपूज्य मोहन महाराज कठाळेंचं MIT मध्ये आमची एक 25 वर्षापासून सुरू असलेली युनेस्को लेक्चर सिरीज आहे। त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम एंडॉमेंट लेक्चर सिरीज। त्याच्यामध्ये त्यांचं पहिल्यांदा माझे मित्र डॉक्टर सुनील ठिगे यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती केली आणि जसा त्यांनी MITच्या त्या सभागृहामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तर त्यांचं प्रवचन संपेपर्यंत कितीतरी वेळा टाळ्यांचा कडकडाट आणि पहिल्यांदाच MITच्या सभागृहामध्ये हा टाळ्यांचा जोरदार दणदणाट झाला आणि तेव्हापासून एक वेगळं नातं जुळून आलं। आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर इंद्रायणी नदीच्या काठावर सुद्धा त्यांचं एक प्रवचन झालं आणि तेव्हापासून जे ऋणानुबंध जुळले, काल त्यांच्या मठात जाण्याचा योग आला आणि सगळी शिष्यमंडळी सोबत होती आणि ज्या पद्धतीने महाराज कसे होते, कसं वागायचे, कसं बोलायचे, कसं शिष्यांचं हित साधायचे, मला एक 4 ओळी आठवल्या की मिलता है तेरे दर पे मुकद्दर से भी ज्यादा, यहाँ तक के मुकद्दर भी तेरे दर पे आके मिला। अशी काहीतरी एक वेगळी अनुभूती, वेगळी प्रेरणा काल मिळाली आणि 2 दिवस झाले या गणेश यागामध्ये श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय पराग महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जो 2 दिवसाचा अवर्णनीय अति आनंदाचा सोहळा, साक्षात गणेशरायाची समोर मूर्ती, त्यांच्या नेत्रातनं मिळणारे आशीर्वाद आणि सगळ्या शिष्यांवर, इथे आलेल्या सगळ्या उपस्थितांवर त्यांचा कृपेचा वर्षाव, मायेचा वर्षाव सद्गुरू मोहनदास महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विश्वासातून सगळ्यांना ती कृपा मिळते आहे असा वारंवार भास होत होता। किती बोलावं आणि किती नाही असं आहे, पण इथून आपण सगळे काय घेऊन जाणार आहोत हा प्रश्न मला पडला आणि मला परत एक 4 ओळी आठवल्या कांचनताई कि हरे भरे पेड़ पे सूखी डाली नहीं होती, हरे भरे पेड़ पे सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते होठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाए मोहन महाराज जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नाही। झोळी भरभरून इथून आपल्याला घेऊन जायचं आणि असेच कितीतरी गणेशा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वर अतिशय कृपा वर्षाव पसरत राहो, आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, अखंड भारत राष्ट्राचं स्वप्न तुमच्या आमच्या समोर साकार हो, त्यासाठी नितीनजींना खूप खूप शुभेच्छा। एक युग पुरुष म्हणून त्यांचं कार्य संपूर्ण भारतवर्षाला परिचित आहे, ते अधिक वृद्धिंगत व्हावं आणि अशाच गणेश यागामध्ये प्रत्यक्ष कांचनताईंचं आणि नितीनजींचं यजमानपद या ठिकाणी त्यांनी भूषवावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। खूप खूप नमस्कार, धन्यवाद। इथे आमंत्रित करते, त्यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं। आभार प्रदर्शनानंतर लगेच आपण